रामकृष्ण हरी। तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण एक भन्नाट आणि गरमागरम विषय घेऊन आलेलो आहोत बरं का। मेष राशींच्या इतर राशींशी जुळणं। गण जुळले म्हणून लग्न सुखी होतं असं नाही बरं का। स्वभाव जर जुळला नाही ना तर 2 दिवसात हनीमून संपून भांडणाचं सीझन सुरू होतं। आज आपण बघणार आहोत कोणत्या राशीसोबत मेषचा लव्ह मॅरेज मस्त चालेल आणि कोणासोबत तुमचं आणि आमचं जमत नाही असा मोड सुरू होईल। शिवाय मी तुम्हाला प्रत्येक राशीचा एक लाईफ एक्झाम्पल देणार आहे आणि त्यामुळे तुम्ही म्हणाल अगं हे तर अगदी आपल्या घरीच चाललेलं आहे। मेष राशीच्या लोकांचं इतर राशींची जुळवून घेणं कितपत शक्य आहे हे तुम्हाला मी सविस्तरपणे आज या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे। अरे गुण जुळले तरी सगळं ठीक चालेल असं नाही बरं का। स्वभाव जुळतो का नाही हेच लग्नानंतर सुखाचं खरं रहस्य असतं आणि मेष राशीचे लोक लक्षात ठेवा। कन्या आणि वृश्चिक सोबत जर तुम्ही लग्नाचा विचार करत असाल सध्या तर थांबा, कारण हा आहे मृत्यू षडाष्टक योग। यावर मी एक सविस्तर व्हिडिओ करणार आहे, तेव्हा तुम्ही मृत्यू षडाष्टक योग म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय होतं, काय त्याचे परिणाम आहेत त्याची सविस्तर मी माहिती देणार आहे। तरी पण आता जस्ट सांगत आहे की मृत्यू षडाष्टक योग आहे आणि त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये सतत तणाव, वाद आणि त्रास होण्याची शक्यता आहे। चला तर एक एक करून आता आपण पाहूया, कारण पुढच्या काही मिनिटांमध्ये मी सांगणार आहे 12 पैकी 2 अशा राशी ज्या तुमच्या आयुष्याला सुखापासून थेट वादळाकडे नेऊ शकतात आणि अशा काही राशी ज्या तुमच्या संसाराला सोन्याहून पिवळं करू शकतात। चला तर आपण आता सुरू करूया। पण लक्षात ठेवा मध्येच अशी एक रास आहे की जिचं नाव ऐकताच तुम्हाला धक्का बसेल आणि माझ्यासोबत शेवटपर्यंत रहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आता आपण पाहूयात की पहिलं मेष राशीच्या व्यक्तीसोबत जुळतं की नाही, का काय होऊ शकतं किंवा काय खटके उडतील। तर पहा, मेष आणि मेष दोन्ही म्हणजे आगीचे गोळे, जणू 2 फटाकेच एका वेळी पेटले। सुरुवातीला भन्नाट एनर्जी निघणार आहे, पण थोड्या वेळाने अहंकाराची ठिणगी देखील पेटू शकते। आता एक उदाहरण देते मी तुम्हाला। तुला काय माहिती आहे, माझी आयडिया बेस्ट आहे। एक कपल आहे, त्या कपलमध्ये एका मतावरून भांडणं सुरू आहेत किंवा वाद सुरू आहेत। एक जण म्हणतं, दोघंही मेष राशीचे, एक जण म्हणतो की नाही माझी आयडिया बेस्ट आहे, दुसरा म्हणतो नाही माझी आयडिया बेस्ट आहे। अरे मग कोणाची आयडिया बेस्ट आहे हे कधी ठरणार आहे? कोणीतरी एखाद्याने समजूतदारपणा दाखवला तरच। आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला एक सांगते की एका म्यानामध्ये 2 तलवारी कधीही राहू शकत नाही। हां, जर सामंजस्यपणे एखादा वाद सोडवला तर मग छानच आहे, परंतु जर तुम्ही ते माझंच खरं जसं मेष राशीचा स्वभाव आहे हे जर तुम्ही करत बसलात तर नक्कीच भांडण होतील किंवा मग त्याला कधी अंत असणार नाही। सोबतच अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जर एकानं थोडंसं चिलमोड घेतलं तरच हा जोडीदार तुम्हाला सपोर्टिव्ह ठरू शकतो। मेष आणि मेष राशीचे जर कपल असतील तर त्यामध्ये जर तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी पळत असणार आहात, दुसऱ्यांकडे लक्षच नाही दिलं तर मग ही जोडी खूपच अपयशी ठरू शकते। परंतु जर तुम्ही एकमेकांचे विचार जर एकमेकांच्या यशासाठी वापरलात, एकमेकांच्या प्रगतीसाठी जर वापरलात ना तर तुमच्यासारखी जोडी पण या युनिवर्समध्ये नसणार आहेत। तुमच्यामध्ये आयडिया आहेत, खूप काम करण्याची ताकद आहे, लोकांवर राज्य करण्याचं, नेतृत्व करण्याची तुमच्यामध्ये कला आहे। फक्त इथे तुम्ही थोडासा इथे वापर करा, सामंजस्यपणे, समजूतदारपणे। आता आपण पाहूया की मेष राशी आणि वृषभ राशीचं जर कपल असेल तर काय होऊ शकतं। पहा, मेष म्हणजे मंगळाची रास, तापट, सरळ बोलणारे, ॲक्शन रेडी लोक आहेत ही। आणि वृषभ म्हणजे काय तर शुक्राची रास, शांत, सौंदर्यप्रेमी, नीटनेटके आणि प्लॅनिंग करणारे। हे दोघे जर एकत्र आले ना तर सुरुवातीला खटके उडू शकतात, पण वृषभेचं शांत आणि स्टेडी जे नेचर आहे ते मेषच्या गडबडीमध्ये परफेक्ट बॅलन्स आणू शकतं बरं का। म्हणजेच ही जोडी स्टेबल आणि सुंदर राहू शकते। लग्नासाठी ही जोडी तुम्ही नक्कीच विचारात घेऊ शकता। आता कल्पना करा, मंगळाचा तापट सेनापती आणि शुक्राचा शांत टापटीप रसिक राजा एका छपराखाली। सुरुवातीला मेषचा राग आणि वृषभची शांतता, यामुळे एकदम परफेक्ट बॅलन्स राहणार आहे। पण एक दिवस असाही येऊ शकतो की जेव्हा मेष ओरडत असेल आणि वृषभ फक्त आरशामध्ये स्वतःचा हेअरस्टाईल सेट करत असेल, तेव्हा काय होईल
हे पण विचारात घ्या. ही जोडी जमते, पण एकाला दुसऱ्याचा मी माझ्या दुनियेत स्वभाव जो आहे ना तो पचवावा लागतो. जसा ऋषभ हा रसिकेमध्ये गुंतलेला असतो, परंतु मेष हा स्वतःच्याच कल्पनेमध्ये, पराक्रमामध्ये गुंतलेला असतो. मग या दोघांना एकमेकांसाठी टाईम मिळणार नाही. जर तुम्ही एकमेकांसाठी टाईम दिला ना तर तुमच्याहून एक सुंदर कपल या युनिवर्समध्ये नक्कीच नसणार आहे. आता एक एक्झाम्पल देते मी. कल्पना करा, मेषेची बायको आहे, सकाळी चिडून ओरडते आपल्या नवऱ्याला जो आहे वृषभेचा. हे घर असं का अस्ताव्यस्त पडलंय हो? तर वृषभेचा नवरा म्हणतो, शांतपणे चहा पित असतो आणि म्हणतो त्याच्या बायकोला, जी मेष राशीची आहे, तिला म्हणतो, अगं तू बस, मी सगळं तुला नीट लावून देतो, मी सगळा पसार आवरून देतो. वाह, काय जोडी आहे, काय सुंदर जोडी आहे. अशी जर जोडी असेल तर काय हरकत आहे लग्न करायला. हा नक्कीच कॉन्ट्रास्ट दोघांना बॅलन्स ठेवतो बरं का. भांडण कमी, स्थिर नातं, लग्नासाठी गुड मॅच आहे. जर तुम्ही वृषभेचा विचार करत असाल जोडीदार म्हणून मेषेची व्यक्ती, तर नक्कीच करू शकता. खूप सुंदर जोडी असणार आहे. ते तुम्हाला रसिकता शिकवतील आणि तुम्ही त्यांना पराक्रम शिकवू शकता. आता तिसरी जोडी पहा, मेष आणि मिथुन. बाप रे, सगळ्यात एंटरटेनिंग जोडी आलेली आहे. जर तुम्हाला आत्तापर्यंतची माझी माहिती आवडली असेल तर लगेचच लाईक करा माझा हा व्हिडिओ, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण पुढे ह्याच्यापेक्षाही सुंदर भन्नाट माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर आता पाहूयात मेष आणि मिथुन. आता ही जोडी बघा एकदम इंटरेस्टिंग आहे. कशी? तर मेष आहे सरळ, फास्ट, नो फिल्टर बोलणारे, म्हणजे यांच्या मनामध्ये काहीही नसतं. जे मनात आहे ते वाणीमध्ये असतं. त्यांना लपवाछपवी आवडत नाही. तर मिथुन ही बुधाची रास आहे. चतुर आहे, विनोदी आहे, थोडेसे बालिश पण चार्मने भरलेले आहेत. थोडी टोमणेबाजी, थोडी हसवणूक. मेषचा राग मिथुनेच्या विनोदाने मेल्ट होऊ शकतो. ही इथे जास्त खासियत आहे मिथुनेच्या व्यक्तीची. थोडे भांडणं होणारच आहेत, परंतु एंटरटेनमेंट मात्र भरपूर राहणार आहे तुमच्या जोडीमध्ये किंवा तुमच्या पूर्ण जीवनामध्ये. जर तुम्ही मेष आणि मिथुनेचे कपल असणार आहात तर बघा, एक रागीट आणि दुसरा मजेशीर असा परफेक्ट मसाला मिक्स आहे हा. ही जोडी म्हणजे गरमागरम हॉट पॅन आणि त्यात सतत उडणारे पॉपकॉर्न आहेत. म्हणजे पहा ना, सतत खटके उडणार, पण ते खूप प्रेमळ असतील, छोटे मोठे असतील, पण असे सिरियस नसणार आहेत. मग त्याच्यामध्ये छोटे 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 असे सुखाचे वगैरे पॉपकॉर्न उडू शकतात. मेष सरळ आहे, सडेतोड आहे. मिथुन प्रश्नांचे यंत्र आहे. का, कसं, कुठे, केव्हा हे सतत त्यांना प्रश्न पडलेले असतात. कधी विनोदामध्ये राग वितळतो तर कधी विनोदच भांडणाचं कारण पण होऊ शकतं. कारण मेषेला अति पण विनोद केलेले आवडत नाही. पराक्रमी, एकदम फटकल स्वभावाचा आहे, लगेच राग येणारा आहे. पण मिथुनेचं मला वाटतं की सहज त्यांना मॅनेज करू शकतो किंवा त्यांचा मूड बदलवू शकतो. मिथुनेच्या लोकांमध्ये अशी खूप खासियत आहे की ते हवेहवेसे वाटणारे आहेत इतरांना. सस्पेन्स आहे, हसत खेळत संसार चालेल तुमचा, जोपर्यंत कुणाचा मूड अचानक बदलत नाही तोपर्यंत बरं का. आता एक उदाहरण देते. मेषेची बायको आहे, रागाने काय म्हणते तिच्या नवऱ्याला की जो मिथुनेचा आहे, तुझं खोलीचं सामान तू कधी आवरणार आहेस रे, म्हणून ती नवऱ्याला विचारते. मिथुनेचा नवरा तिला हसत म्हणतो, अगं तू आहेस ना मला दररोज ओरडायला, घरात एक्साइटमेंट टिकून राहील ना, ते काय आवरणार येईलच ना पसारा, एवढं काय पडलेलं आहे त्याच्यामध्ये, कळतं का तुम्हाला. म्हणजे हे मिथुनेचे जे काही नवरे आहेत किंवा जे काही कपलमधला जोडीदार आहे तो नेहमी असं विनोदामध्ये म्हणा किंवा मस्करीमध्ये एखादी गोष्ट घेऊन जातो, पण ती मेषेची बायको म्हणा किंवा नवरा तर सिरियस असतो ना, तर इथं थोडेसे खटके उडू शकतात. राग आणिच विनोदाचं मिश्रण म्हणजे घरात नेहमी ड्रामा आणि फन असणार आहे. एंटरटेनमेंट भरपूर, पण लहान सहान भांडणं होत राहतील. जर तुम्ही याच्यासाठी तयार आहात तर नक्कीच मिथुनेचा तुम्ही विचार करू शकता. त्यांच्यासारखं एक जोडीदार तुम्हाला कधीच मिळणार नाही. एंटरटेनिंग आहे, लाईफ एकदम फन फुल असणार आहे तुमची. तर आता पाहूयात मेष आणि कर्क राशीचं जोडी कशी असणार आहे. आता पहा, कर्क म्हणजे भावना, संवेदनशीलता, चटकन दुखावले जाणं. मेषच्या सरळ बोलण्यामुळे कर्कच्या डोळ्यात लगेच पाणी येऊ शकतं. स्वभाव मिसमॅचमुळे इथे वाद वाढण्याची शक्यता जास्त आहे. लग्नासाठी विचार करत असाल तर थोडंसं एक्सपर्ट यांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता. ही जोडी म्हणजे एक स्टीलचा तलवार आणि एक पातळ काचेचा ग्लास. नुसतं बोलण्यानेच तो ग्लास तुटू पण शकतो. मेष सरळ बोलतो, कर्क भावनामध्ये जातो. एक वाक्य, एक नजर आणि कर्कच्या डोळ्यामध्ये पाणी. मेष म्हणेल, हे काय ड्रामा आहे, इथे सावधान, कारण जास्त भावनिक खेळ झाला तर संसार कायमचं दुरावतं. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या.
आता तुम्हाला एक उदाहरण सांगते. कपल आहे. मेषेचा म्हणतो जो नवरा आहे त्याच्या बायकोला, जी कर्केची आहे, तुझं हे ड्रेस चांगलं नाही दिसत आहे, सहजच म्हणतो तो. तर बायको जी कर्केची आहे ती त्याला म्हणते, तिला लगेच रडू येतं आणि ती तिच्या नवऱ्याला म्हणते, तुला माझ्यामध्ये काहीच आवडत नाही का रे? आता तो बोलताना सहज बोलला, पण ही भावनिक आहे. हिला राग आला, हिला त्रास झाला, कारण याला तो ड्रेस नाही आवडला. म्हणजे फटका स्वभाव आहे आणि त्याच्यामुळे तिचं मन दुखावलं, त्याच्यामुळे तिने असं बोलली. म्हणजे पटकन इथे नाते किंवा इथे मेषच्या सरळ बोलण्याने कर्कचा मूड पटकीने खराब होतो. तर इथं इमोशनल थोडंसं काही मिसमॅच आहे. इथं थोडंसं तुम्हाला जपून चालावं लागणार आहे. आता पुढची जोडी आहे मेष आणि सिंह. बाप रे बाप, जगातली सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात भयंकर अशी जोडी असणार आहे ही. का तर आता मी सांगते, पण त्याच्या आधी चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात तुम्ही विसरू नका, कारण खूप इंटरेस्टिंग असणार आहे मेष आणि सिंहाची जोडी. इथे तर पहा, दोन सम्राट भेटतात. मेष आहे सेनापती आणि सिंह आहे राजा. मग काय होणार आहे तुम्हीच कल्पना करू शकतात. दोघेही माझंच खरं म्हणणारे आणि त्यामुळे तडजोड तर कमीच राहणार आहे. पण एकमेकांचा सन्मान केला तर ही जोडी जबरदस्त पॉवर कपल होऊ शकते, यातही वाद नाही. कारण पहा, दोघांमध्ये ही त्याच क्षमता आहेत, समान क्षमता आहेत. जर हे दोघांचे डोके एकत्र आली तर हे जगावर राज्य करायला पण मागे पुढे पाहणार नाहीत, अशी ही जोडी आहे. मेष म्हणतो मी सेनापती, सिंह म्हणतो मी राजा. आदेश कोणाचा चालणार? रोज यांना ठरवावं लागणार आहे. जेव्हा हे दोघं एकत्र येतात तेव्हा घरामध्ये एकदम साम्राज्य निर्माण होतं. ताकद आणि आत्मविश्वास, पण अहंकारही येऊ शकतो. आता एक उदाहरण देते. घरामध्ये एक कपल आहे. एक आहे मेष राशीचं, एक आहे सिंह राशीचं. दोघांनाही टीव्ही पाहायचा आहे, पण कोणता टीव्ही चॅनल बघायचा यावर दोघांचं तासभर भांडण चालू आहे. सिंहेचा म्हणतो मी ठरवतो, मेषेचा म्हणतो नाही मी ठरवणार. अरे मग तुम्ही ठरवामध्ये जे काही तुम्हाला पाहायचं आहे ते पण निघून जाणार आहे, हा कोणी विचार करायचा? पण माघार घेणार कोण ना, असं इथं सुरू राहणार आहे. घरात नुसतं रिमोट कंट्रोल वरून सुद्धा युद्ध होऊ शकतं. पॉवर कपल होऊ शकतात, पण तडजोड तुम्हाला शिकावी लागणार आहे. मी म्हटल्याप्रमाणे जर तुम्ही एकमेकांना समजून घेतलं, तडजोड करायला जर शिकला, तर तुमच्याहून सुंदर शक्तीने युक्त अशी जोडी जगामध्ये दिसणार नाही किंवा मिळणार नाही. आता पहा, मेष आणि कन्या राशीचं जोडी कशी असणार आहे. इथे मी प्रथमच तुम्हाला सावध करू इच्छिते की थांबा. इथे पुन्हा मृत्यू षडाष्टक योग आहे. कन्या बुधाची रास आहे, विश्लेषक आहे, द्विधा मनस्थिती आहे आणि मेषच्या सरळ स्वभावाशी यांचं क्लॅश होऊ शकतात. लग्नाआधी पत्रिका आणि एक्सपर्ट यांचा सल्ला तुम्हाला अत्यावश्यक आहे, कारण आयुष्यामध्ये संघर्ष, अडचणी आणि मानसिक त्रास, ताण येऊ शकतो. कन्या नेहमी विचारात हरवलेली असते, तपशीलता जगणारी असते. मेष ॲक्शनमध्ये असतात. सस्पेन्स काय आहे तर एक नेहमी प्लॅन करतो, एक नेहमी पुढे पळतो आणि दोघंही वेगवेगळ्या दिशेला पोहोचतात. ही गोष्ट इथे खूप महत्त्वाची आहे. आता एक उदाहरण मी तुम्हाला देते. मेषेचा म्हणतो की चल उद्या ट्रिपला जाऊयात आपण, बरं का. तर कन्या राशीचं काय म्हणतं, किंवा कन्या राशीची जे कोणी जोडीदार असेल ते काय म्हणतं, थांब, आधी आपण बजेट चेक करूया, हवामान पाहूयात, रिव्ह्यू वाचूयात आणि मग जिथे जायचे तिथे जाऊयात. अरे मग जो मेषेचा जो काही उत्साह असतो तो काही तोपर्यंत राहणार आहे का? नाहीच ना. मग इथे खटके उडू शकतात. मेषेचा उत्साह थंडावतो ऑब्व्हियसली. मग मृत्यू षडाष्टक योगामुळे इथं सावध राहावं लागणार आहे. आणि विशेष करून तुमचे स्वभाव जे द्विस्वभावी आहेत त्यांचं मेषेचं कधीच पटणार नाही, कारण हे कधी ठाम नसतात एका मतावर. आणि मेषेची व्यक्ती कशी असतात की एक मत, मग ते वाईट असो किंवा चांगलं असो, अगदी ठाम असतात ते इथं, म्हणून त्यांचं पटणार नाही. जर तुम्ही लग्नासाठी विचार करत असाल तर खरंच तुम्ही एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला नक्कीच घ्या आणि मगच निर्णय घ्या लग्नासाठी. आता पुढची जोडी आहे मेष आणि तुला. वा वा वा, ही एकदम सुंदर आणि बेस्ट जोडी आहे जगातली, असं मी तुम्हाला सांगू इच्छिते. कारण का तर बघा, तुळा राशीचे लोक शांत, समतोल राखणारे, सुंदर संवाद करणारे. मेषच्या रागाला तुळा लोक सहजपणे कूल करू शकतात. ही जोडी म्हणजे बघा प्रेम आणि समजूतदारपणा यांचं सुंदर संगम आहे. ही जोडी म्हणजे एक तलवार आणि एक तोल आहे. मेष गरम, तूळ शांत. तूळ म्हणेल थांब, आधी आपण विचार करूयात. तूळ राशीचं सौंदर्य आणि शांत डोकं मेषच्या रागाला आईस क्यूब सारखं वितळवतंय.
मग लग्नासाठी ही एक नंबर हिट जोडी असणार आहे. नक्कीच तुम्ही जर तुळा लोकांशी लग्नासाठी विचार करत असाल तर अजिबात जास्त विचार करू नका, कारण त्यांच्यासारखी सुंदर स्वच्छ मनाची माणसं, शांत माणसं तुम्हाला भेटणार नाहीत. एका शांत आणि एका टेम्पर असलेल्या व्यक्तीचं परफेक्ट बॅलन्स असणार आहे. एकदम इथे सुंदर जोडी असणार आहे. तर ही खूपच सुंदर जोडी असणार आहे. आता एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते. मेष रागामध्ये म्हणतो जो कोणी तुळाचा जोडीदार आहे त्यांना की हा प्लॅन तुझा कचरा आहे, याच्यामध्ये काहीही अर्थ नाही असं तो सांगतो. मग समोरचा व्यक्ती जो तुळ राशीचा आहे तो काय म्हणतो, शांतपणे उत्तर देतो त्याला, ठीक आहे पण दुसरा मार्गही आहे, तू ऐकशील का. बघा इथे कसं त्याने एकदम शांतपणे शांत चित्ताने मेषेला शांत केलं, त्याचं पॉईंट समजावण्याचा प्रयत्न केला. तर ही आहे एकदम सुंदर जोडी, नक्कीच हिट जोडी आहे, प्रयत्न करू शकता. आता पुढची जोडी आहे मेष आणि वृश्चिक. ही जोडी कशी असणार आहे, तर इथे पुन्हा एकदा सावधान, कारण दोघेही मंगळाचे आहे, दोघेही तापट आहेत आणि विशेष करून वृश्चिक तर बदला घेण्यामध्ये मास्टर आहे. आणि इथं पण पुन्हा मृत्युश्राष्टक योग येतो. मेष पासून 8वी रास आहे वृश्चिक, तर इथे पुन्हा तुम्हाला अजून एकदा वाट पाहावी लागणार आहे किंवा तज्ज्ञांचा सल्ला परामर्श तुम्हाला घ्यावा लागणार आहे. इथे नातं टॉक्झिक होण्याची शक्यता जास्त आहे. आणखीन एक रास आहे जी मेषसाठी संकट ठरू शकते, ती आहे वृश्चिक. दोन्ही मंगळस्वामी, दोघेही लढाऊ. फरक एवढाच आहे की मेष उघडपणे हल्ला करतो, वृश्चिक शांत राहून बदला घेतो. एक दिवस राग उसळला तर कुणीही मागे हटणार नाही. आणि लग्नासाठी नो झोन हेच तुमच्यासाठी मी ब्रीद वाक्य सांगू शकते. आता उदाहरण सांगते तुम्हाला. लहान सहान गोष्टीवरून वाद होतो, वृश्चिक शांत बसतो पण मनामध्ये प्लॅन तयार करत असतो की बघच तुझं मी कसं करतो. हे असं जे आतल्या गाठीचे जे असतात ना ते वृश्चिकेचे असतात आणि मेषेचे सरळ आक्रमण करतात, ते वृश्चिकेचे शांत बसून गाव घालणारे असतात. तर टॉक्झिक होऊ शकतं हे नातं, त्यामुळे लग्न टाळलेलंच बरं आहे किंवा तुम्ही मोठ्यांचा सल्ला नक्कीच घेऊ शकतात. आता पुढची जोडी आहे मेष आणि धनु राशीची. तर बघा दोघंही ऊर्जावान आहेत, दोघेही ॲडव्हेंचर लवर आहेत. धनु शांतपणे मेषला हँडल करणारे आहेत. ही जोडी ॲक्शन प्लस अंडरस्टँडिंग यांचं उत्तम उदाहरण आहे. हा म्हणजे गरम पाणी आणि मध. धनु शांत तत्वज्ञानी, मेषला डायरेक्शन देणारं. इथे भांडण कमी, ॲडव्हेंचर जास्त होऊ शकतं. प्रवास, नवीन अनुभव, संसार तुमचा रोमांचक असणार आहे. आता एक एक्झाम्पल देते. मेष म्हणेल चला अचानक आपण रोड ट्रिपला जाऊयात. धनु काय म्हणेल, पॅकिंग केली आहे चला. म्हणजे मेष म्हणायच्या अगोदरच धनु तयार असतो. म्हणजे इथे ही जोडी खूपच परफेक्ट आहे. मेड फॉर इच अदर आहे म्हणायला हरकत नाही. स्पॉन्टॅनियस फन आणि एक्साइटमेंट कायम असणार आहे. ॲडव्हेंचर कपल असणार आहे. परफेक्ट मॅच आहे तुमच्यासाठी, तुमच्या आयुष्यासाठी. विचार करत असाल तर विशेष करून धनु राशीच्या लोकांना तुम्ही नक्कीच अप्रोच करू शकता. आता पुढची रास आहे मेष आणि मकर राशीची जोडी. तर मकर शनीची रास आहे, शांत आहे, कामसू आहे, प्रॅक्टिकल आहे. मेषच्या उग्र स्वभावाला मकर स्थिरता देतो. ही जोडी स्टेडी आणि रिस्पेक्टफुल राहते. एक सतत काम करणारा, दुसरा सतत ॲक्शनमध्ये. मकर राग न करता आपलं काम करत असतो, परंतु मेष राग काढून पुढे जातो. इथे स्थिरता आहे, पण मकरचा काम प्रथम जो काही ॲटिट्यूड आहे, म्हणजे प्रथम कामाला किंवा वर्कला जो प्राधान्य देत असतो तो मेषला कधी बोर करू शकतो. आता एक तुम्हाला उदाहरण देते. मेषेचा आणि मकरेचे कपल आहेत. मेषेचं म्हणते की हे काम पटकन कर, मकरेचं म्हणतं हो पण नीट क्वालिटीमध्ये करते, थोडासा वेळ लागेल, हरकत नाही. म्हणजे एक जलद आहे तर एक स्टेडी बॅलन्स जमतो. स्टेबल मॅरेज मटेरियल आहे, म्हणजे ठीक आहे, चांगला आहे, कोणाला एकमेकांचा त्रास होणार नाही, भांडण होणार नाही. एक आहे परफेक्ट, एक आहे फास्ट, म्हणजे विचार न करता ॲक्शन करणं. एक आहे खूप विचार करून व्यवस्थितपणे ॲक्शन करणं. एवढंच इथे यांच्यामध्ये फरक आहे. आता पुढचा आहे मेष आणि कुंभ. परंतु त्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे, आतापर्यंतची माहिती तुम्हाला आवडली का? तुम्हाला वाटतं का कुठंतरी क्लिक की आम्ही अशी माणसं पाहिलीत, की आम्ही अशी स्वभावाची माणसं पाहिलेली आहेत? जर तुम्हाला असं वाटत असेल किंवा तुमच्या अवतीभोवती तुम्ही पाहिला असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही अशी माणसं तुमच्या घरामध्ये कोणती पाहिलेली आहेत, किंवा तुमचे आई वडील असतील, तुमचे वहिनी असतील, दादा असेल, कोणीही असू शकतं. असं मजेशीर कपल तुम्ही पाहिलं असेल तर प्लीज मला कमेंट करायला विसरू नका. मला ही कुतूहलता आहे की मी जे काही सांगते आहे त्याचा
तशी माणसं तुम्हीही पाहिलेली आहेत का? तुमच्याही आयुष्यामध्ये तशी काही लोक भेटलेली आहेत का? तर ती उत्सुकता तुम्ही नक्कीच माझी कमी करू शकता मला कमेंट करून. तर लगेचच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण लास्टच्या 2 राशी आहेत ते आपण पाहूयात. मेष आणि कुंभ या राशीची जोडी कशी असणार आहे? तर दोघेही प्रगत विचारांचे असतील, लॉजिकल आहेत, इनोव्हेशनमध्ये रस असणार आहे. इथं नातं मैत्री आणि पार्टनरशिप सारखं टिकतं, कारण कुंभ ही विचारशील आहे, फ्युचरिस्टिक आहे, लॉजिकल आहे. मेष क्लिअर आहे आणि अपफ्रंट आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, दोघं बसून लेट नाईट टेक्नॉलॉजीवर आयडियाज डिस्कस करत आहेत. भांडणाऐवजी ब्रेन स्टॉर्मिंग चालू आहे यांचं. म्हणजे पहा, हे पण प्रॅक्टिकली विचार करतात, कुंभेचे तर ऑलरेडी प्रॅक्टिकल असतात. सो इथं त्यांचं पटू शकतं. हे पण भावनाशून्य आहे, मेष भावनाशून्य आहे आणि कुंभ पण भावनाशून्य आहे. ते फक्त कारणांवर किंवा जे काही शास्त्रीय कारणे असतात त्यांच्यावर विश्वास ठेवणारे आहेत. तर इथं त्यांचं नक्कीच पटू शकतं. इंटेलेक्च्युअल कपल आहेत, एकमेकांना इन्स्पायर करणारे आहेत. दोघंही फ्युचरिस्टिक विचारांचे. मेष ॲक्शनमध्ये, कुंभ आयडियाजमध्ये. चर्चा, डिबेट, नव्या गोष्टींमध्ये किंवा नव्या गोष्टींचा शोध ही दोघेही लावू शकतात. हा संसार कंटाळवाणा अजिबात होणार नाही, कारण त्यांच्याकडे बोलायला खूप विषय असतील, संशोधन करायला खूप विषय असतील. हां, रोमॅन्टिकपणा थोडासा कमी असू शकेल, रसिकता थोडीशी कमी असू शकेल, परंतु बाकीच्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या असतील. कपलच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर नवनवीन गोष्टींचा शोध लावणे, ध्यास लागणे हे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. तर ही पण जोडी एक नंबर ठरणार आहे शास्त्रीय किंवा संशोधनदृष्ट्या. तर हरकत नाही, कुंभेचा पण तुम्ही चांगल्या दृष्टीने विचार करू शकता. आता शेवटची रास उरली आहे आणि ती म्हणजे मेष आणि मीन. आता मीन थोडीशी भावनिक, थोडे चंचल, कधी मूड बदलणारे असे असतात. मेषच्या सरळपणाशी मिसमॅच होऊ शकतो, तर काळजीपूर्वक थोडासा विचार करा. आता एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. मेषचा व्यक्ती म्हणतो की आज प्लॅन कॅन्सल आहे आपला. मीन लगेच दुखावते, तुला माझ्या फिलिंग्सची किंमतच नाही, असं तिचं लगेच एक मत होतं. असं समजून घेत नाही की प्लॅन कॅन्सल झाला, याच्या मागे काहीतरी कारण असेल. चंचल स्वभावाची आहे, हळवी आहे, त्याच्यामुळे इथे भावना खूप महत्त्वाची असते मीनेसाठी. तर इमोशनल डिफरन्स नात्यामध्ये डिस्टन्स आणू शकतो, कारण जी लोक इमोशनल असतात त्यांना इमोशनली गोष्टी खूप इम्पॅक्ट करत असतात, खूप त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असतात. त्यांचं थोडं जरी मन दुखावलं, मग ते त्या कारणांचा विचार करत नाही, फक्त मन दुखावलं आहे ही गोष्ट त्यांना माहिती असते. सो ही जोडी म्हणजे एक वादळ आणि एक लाट आहे असं म्हणू शकतो. मीन भावनांमध्ये, कल्पनांमध्ये, मेष वास्तवामध्ये आणि कृतीमध्ये. कधी मेष मीनला जमिनीवर आणतो, तर कधी मीन मेषला स्वप्न दाखवतो. पण मीनचा मूड बदलणारा स्वभाव मेषच्या रागाला पेटवू शकतो. तर पहा, तुम्हाला तर मंडळी, तुम्ही मेष राशीचे असाल तर तुळा, वृषभ, मकर, धनु, कुंभ या राशींशी लग्नाचा विचार तुम्ही नक्कीच करा, परंतु कन्या आणि वृश्चिक राशीपासून जपून राहा. आणि हो, तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा जर झोडियाक कॉम्बो कोणता आहे तो नक्कीच मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओत मी सांगणार आहे प्रत्येक राशीचा परफेक्ट लाईफ पार्टनर. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.